मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की ईशान किशन बराच काळ भारताकडून क्रिकेट खेळला नाही आहे। त्याचं ॲब्सेन्सचं कारण म्हणजे त्याचं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भाग न घेणं। पण आता त्याला स्वतःला सिद्ध करण्याची आणि आंतरराष्ट्रीय संघात परत स्थान पक्क करण्याची चांगली संधी धावून आली आहे। यापूर्वी ईशानच्या क्रिकेट करिअरवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते जेव्हा त्यांनी डोमेस्टिक टुर्नामेंट मिस करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर बीसीसीआयने त्याचा करार रद्द केला होता, पण आता त्याला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे। या 26 वर्षीय युवा क्रिकेटपटूसाठी हा एक नवीन प्रवास असेल यात काहीच शंका नाही। तसेच टीम इंडियात परत कमबॅक करण्याची ही त्याच्यासाठी एक चांगलीच संधी धावून आली आहे। या स्पर्धेत त्याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्याला झारखंड क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे। एवढंच नव्हे तर ईशान सोबत आपल्याला सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यासारखे स्टार खेळाडू पण आपल्याला या टुर्नामेंट मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे। ही बुजबाबू क्रिकेट टुर्नामेंट तामिळनाडूत होणार असून 15 ऑगस्ट पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। तथापि हे सामने लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केले जाणार नाही, परंतु क्रिकेट चाहते TNC ॲपद्वारे ही स्पर्धा थेट पाहू शकतील। अशाच क्रिकेटच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।